भारतीय जनता पार्टीने मला जी उमेदवारी दिली त्याबद्दल मी पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचं मनापासून आभार मानतो आणि येणाऱ्या या 18 महिन्याच्या काळामध्ये निवडून आल्यानंतर आपला अजेंडा हा खऱ्या अर्थानं विकासाचा अजेंडा राहणार आहे। आपल्याला माहिती आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण होतं आहे। नागपूर शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि त्याचबरोबर अनेक नवीन नगरपंचायतीची स्थापना त्या ठिकाणी झाली आहे। ग्रामपंचायतपासून नगरपंचायत अशा प्रकारची त्या ठिकाणी प्रवास झालेला आहे आणि या नवीन स्थापित झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये खूप मोठं काम हे आरोग्याच्या क्षेत्रामध्ये, बांधकामाच्या क्षेत्रामध्ये, अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, नाल्या, दिवाबत्ती, सार्वजनिक आरोग्य या सगळ्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून नगरपालिकेमध्ये नागरी सुविधा लोकांना चांगल्या पद्धतीनं मिळाल्या पाहिजे आणि त्या ठिकाणी जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे। सोबतच नागपूर महानगरामध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी समस्या असतील त्या समस्या सोडवत नगरसेवक जे माझे मतदार राहणार आहे त्या नगरसेवकांची कामं झाली पाहिजे, जनतेची कामं झाली पाहिजे आणि विकास हा त्या ठिकाणी खेचून आणला पाहिजे या दृष्टीनं निश्चितपणे मी प्रयत्न करणार आहे। निश्चितपणे माझं गाव आरोग्य संपन्न गाव ही योजना महाराष्ट्र शासनानं सुरू केलेली आहे आणि नागपूर जिल्ह्यामध्ये याची जी कमिटी स्थापन झाली आहे त्यामध्ये मी सदस्य म्हणून आहे आणि केवळ मी एकटाच सदस्य आहे आणि माननीय पालकमंत्री त्याचे अध्यक्ष आहेत आणि बाकी सगळे अधिकारी आहेत आणि त्यामुळे माझं गाव आरोग्य संपन्न गाव ही जी भूमिका आहे या माध्यमातून आरोग्याच्या सोयीसुविधा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या पाहिजे। अंगणवाडीपासून तर त्या ठिकाणी आशा वर्करपर्यंत, प्राथमिक स्वास्थ्य केंद्रापासून तर ग्रामीण रुग्णालयापर्यंत या सगळ्या ठिकाणी आरोग्याच्या सोयीसुविधा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या पाहिजे। आजार होऊच नये यासाठी प्रिव्हेंटिव्ह ज्या मेजर्स घ्यायच्या आहेत त्या आपल्याला प्रभावीपणे कशा घेता येतील आणि आजकाल आता जे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहेत त्याबद्दल मोठ्या प्रमाणात अवेअरनेस निर्माण करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून हे जे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहे जसं डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, हार्ट डिसीज आहे, किडनीचे डिसीज आहे, या सगळ्या डिसीजेसबद्दल सुद्धा मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि याच्यावर त्वरित त्या ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी निश्चितपणे आम्ही काम करू। सरकारी जे इन्फ्रास्ट्रक्चर आरोग्याचं आहे ते मजबूत करायचं आहे आणि सोबतच खाजगी क्षेत्रामध्ये जे डॉक्टर्स काम करतात त्यांनाही त्या ठिकाणी गोरगरीब लोकांसाठी चांगली सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण आवाहन करणार आहोत आणि या संदर्भामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सगळ्या डॉक्टरांना सोबत घेऊन आपण काम करू। सर, तुम्ही जे तुमचे मतदार आहेत काय आवाहन करणार? माझ्या मतदारांना माझी पार्श्वभूमी माहिती आहे। गेल्या 35 वर्षापासून मी राजकारणात काम करतो आहे आणि काम करत असताना कधीही मी कुठलाही स्वार्थ मनामध्ये ठेवून काम केलेलं नाही। राजकारणाच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचं काम, संघटनेचं जाळं विस्तारण्याचं काम, संघटन अजून शक्तिशाली करण्याचं काम आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला ताकद देण्याचं काम हे निश्चितपणे मी केलेलं आहे आणि सोबतच महायुती म्हणून शिवसेना असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो या लोकांना सोबत घेऊन सुद्धा मी अनेकदा लोकसभेच्या निवडणुका असो की ज्या ठिकाणी शिवसेना जसं रामटेक आहे की जिथे विधानसभा लढते त्याही ठिकाणी मी काम केलेलं आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रामटेक लोकसभेमध्ये
तर मी अनेकदा निवडणूक प्रमुख म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. आणि म्हणून महायुतीचे सगळे पक्ष, त्यामध्ये मग आदरणीय जोगेंद्र कवाडे सर असो, सुलेखाताई कुंभारे असो, की त्या ठिकाणी रामदासजी आठवले असो, यांच्याही सोबत समन्वय ठेवून आम्ही चांगलं काम निश्चितपणे करणार आहोत. आणि माझ्या मतदारांना माझं आव्हान आहे की माझी पार्श्वभूमी बघता आपण सगळ्यांनी मला बिनविरोध निवडून देण्याची आवश्यकता आहे. तसेही काँग्रेसकडे त्या ठिकाणी मतदार खूपच कमी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ही निवडणूक न होता त्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक आपल्याला करता येते का, याचाही प्रयत्न येणाऱ्या या 2-3 दिवसामध्ये निश्चितपणे आपण करू. काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा या संदर्भात आम्ही विनंती करणार आहोत.